रामकृष्ण हरी माऊली. तर पावले चालती पंढरीची वाट, हळूहळू वारकऱ्यांची पावले आता पंढरीच्या दिशेने जातात, कारण पंढरी आता जवळ यायला लागली. पण त्याचबरोबर वाटेत चालत असताना रस्त्यामध्ये अर्थातच प्रचंड भूक लागणार असेल आणि त्याचमुळे आता इथे वडापुरी गावामध्ये मस्त चमचमीत असा वडापाव बनवला जातो. एकीकडे रिमझिम पाऊस पडतोय आणि एकीकडे हा चमचमीत खमंग असा वडापाव बनवला जातो. आता सकाळपासून आपण बघतोय की इथे या माऊली वडापाव बनवत आहेत आणि 2000 जवळपास वडापाव आतापर्यंत बनवण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतो इतका मस्त सुगंध येतोय की नाही हे मी तुम्हाला शब्दात सांगूच नाही शकत की कसा असा भारी वास सुगंध येतोय. आणि त्याचबरोबर या माऊल्या सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण जरा चर्चा करूयात, बघूयात काय चाललंय त्यांच्या मनात. वडापाव बनवताना त्या अनेक गाणं किंवा भक्तिगीत किंवा गवळणी या गुणगुणत होत्या, पण जसा आपण कॅमेरा ऑन केला या सगळ्या शांत बसल्या. म्हणून मी आता विनंती केली आहे की आम्हाला कॅमेऱ्यासमोर सुद्धा गाणं गाऊन दाखवा, कारण जी दर्शक आमची घरी बसून बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा हा सगळा अनुभव एकदम अविस्मरणीय असला पाहिजे. कारण प्रियंका वारी करते म्हटल्यावर आमच्या दर्शकांना वारीचा अनुभव नको का घ्यायला. तर माऊली रामकृष्ण हरी. जरा 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 देवाला ऐकायला गेलं पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी मला सांगा सकाळपासून किती बनले वडापाव? किती बनवले? 2000 वर झाले असतील. 2000 पेक्षा जास्त झाले. 2000 एक अंदाजे आकडा आहे. सकाळपासून बनवतात. दिंडीतच 400-500 माणसं आहेत आमच्या दिंडीतच. आणि बाकीच्यांना पण बाकीच्यांना पण येणार. मला सांगा आता एवढं चालत आले एवढं लांबून आणि इथून लगेच कामाला लागले, थकायला येत काय नाही? आम्हाला थक वाटत येत नाही, उलट अजून चालू वाटतंय. इतका असा आनंद आहे. वय किती तुमचं? वय आता 65. बापरे, तुमचं 65. एवढं वय झालं तरी पण आनंद एवढं वाटतो, पाय पण दुखत नाही आमची आणि झोप पण येत नाही. कधीच आली वाटतं आंघोळ करून गार पाण्यानं. कधी विठुरायाची भेट होती असं कधी वाटतं. वाटतं. पण आता जवळ आलेत विठोबा. आले तर जवळ. जवळ आले मग आता उत्सुकता जास्त वाढली. वाढली जास्त. बरं, कोणतं गाणं तुम्ही म्हणत होत्या विठोबासाठी? म्हणा म्हणा म्हणा. माऊली विठोबासाठी कोणतं गाणं? सावळा देखील आनंदाचा. म्हणा. देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा तेने आनंदाचा पूर आला सावळा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा सावळा. बोधन राखितो यमुना तटी सावळा देखील आनंदाचा सावळा देखील आनंदाचा. अजून एक. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे कान्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे मन मोहिले रे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय सुंदर गायलंय, खूपच अप्रतिम गायलेलं आहे. आपण बघतोय की आता मिरच्या तळण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि एकीकडे आता वडापाव सुद्धा खूप सारे तयार झालेले आहेत. आपण वडापाव बनवणारी या माऊलीशी सुद्धा बोलूयात. तुम्हाला राग यायला नको की मी बनवतोय आणि मला तर विचारलं पण नाही. बोला की मॅडम. कसं वाटतंय वडापाव? छान छान एकदम छान वाटतंय. 2000 वडापाव बनवल्यात. हा बनवलं की. थकले नाही का तुम्ही? नाही ना कसं काय? नाही ना थकवा येतच नाही ना, एवढं पब्लिक मध्ये कसा थकवा येईल? हे पण एवढ्या गॅस जागेवर आहात तुम्ही. काय नाही, काय वाटत नाही, काहीच वाटत नाही. काही सुद्धा वाटत नाही. एकदम खूप छान वाटतंय. खूप छान वाटतं. कमाल आहे कमाल आहे. तर आपण बघतोय की कसलाच त्यांना थकवा येत नाहीये आणि या सुद्धा मी बघते सकाळपासून यांचं सुरूच आहे. त्या बेसन पिठामध्ये वडा मिक्स करून मस्तपैकी तळणं चालू आहे. गॅस जवळ बसलायत माऊली सकाळपासून. घाम पण आलेला आहे तुम्हाला? त्याचा काही त्रासच नाहीये. म्हणजे मी दिंडीत पाय दिंडीत चालते, यांच्या दिंडीत नाहीये मी, तरी पण मदत म्हणून यांना करू लागायला आले. वा, पण एवढं पायी चालत येऊन पण. हा, कारण की आमची दिंडी 74 नंबर दिंडी आहे, पण मी तर बसले होते यांना म्हणजे पटपट उरकत नव्हतं म्हणून मग मी सोडू लागले. स्वतःहून आले? हा, आता थकायला नाही झालं? नाही अजिबात नाही. सगळी खाणार आहे, थकल्यावर काय वाटणार आहे त्याच्यात.
कुठून येते ही एनर्जी? बाजूला आहे, बाजूला आहे, उडेल अंगावर. कुठून येतो हा उत्साह? पांडुरंगाला भेटायचंय ना. तर आपण बघतोय की वारकऱ्यांच्या सेवेमध्येच खरा आनंद जो शोधतात तेच वारकरी आहेत खरे. म्हणजे जागोजागी जे वारकऱ्यांची सेवा करतायत तेच खरे वारकरी आपण म्हणतो, कारण त्यांनाच त्याचं पुण्य मिळणार. इथं आपण बघतोय की आता वडापावचा प्रसाद घेणं सुरू झालेलं आहे. आपण बघतोय की बरेच मंडळी म्हणजे यांच्या दिंडीतले असतील, इतर वारकरी असतील, सगळे इथे जमलेले आहेत आणि मस्तपैकी वडापावचा आनंद त्यांच्याकडून घेतला जातोय. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वर्षाचे बाबा? मला वारीला मी 16 वर्षापासून येतोय. माझा आता 66 चालू आहे. माझी 51 वारी आहे. काय सांगता माऊली? 51 वारी आहे माझी. 51 हा 51 वेळा वारीला आले तुम्ही? हो. बापरे बाप. मला 51 वर्षाला 51 वारीला मला चोपदारची मिळाली. हा. तुकाराम महाराज फळ मला इतक्या वाऱ्या केलेल्या आता मिळाल्या यावर्षी. आता तुम्ही चोपदार आहात का? चोपदार आहे आता कसं वाटतंय तुकाराम महाराजांच्या एवढ्या जवळ बसता? एकदम. म्हणजे जिथं तुकाराम महाराज सेवा करायची, हा. काठी घेऊन उभं राहायचं. ही चांदीची काठी आहे, हा. उभं आता राहायचं. काय भावना आहेत? 51 वेळा वारी केल्यानंतर माझे जोपर्यंत मला करता येते तोपर्यंत मी भावनात चालत तुकाराम महाराजची वारी करायची. पुन्हा परती करतोय, अजून परत येतो मागायला चालत. जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मला करायचं हे माझी इच्छा आहे. हो पण बाबा एवढे वर्ष करताय, काय काय कोणती गोष्ट आहे जे तुम्हाला खेचून आणते इकडे? देव काहीच केले नाही. संघ येणार तर देवच येणार. देवाची आवडच तशी आहे. त्याच्याबरोबर संतांच्या भेटी कुठंच होत नाही, असं कुठंच भेटत नाही. म्हणजे आता एखाद्याला तुम्ही काय सांगाल, समजा त्यांनी कधीच वारी केली नाही तर त्यांनी वारी का करायला पाहिजे? म्हणजे का करावी त्यांनी वारी? जन्मात येऊन पायी वारी दिली याच्याशी देव भेटत नाही तुम्हाला. असा देव कोणालाच भेटत नाही. हे कोण्या रूपाने भेट देऊन म्हणून सांगता येत ना. फक्त या वारीतच भेटते. ओ माऊली कितवी वारी आहे? माझी 4थी वारी आहे. कसं वाटतंय वारीला येऊन? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय. कुठली दिंडी आपली? बरं. मग आता चाललं जाते का एवढं? चाललं. पाय दुखत नाही का? नाही दुखत. तरी काय होत नाही. कसं काय काय नाही? चांगलं होतं, चांगलं वाटतं, चांगलं वाटतं, चांगलं वाटतं. आता आले मी वर्षभर घरी कामं करायची आणि तर 1 महिनाभर नगर का चालायला बरं वाटतं, चांगलं वाटतं. काय माऊली काय सांगणार? काय नाही, चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. चांगलं वाटतं वारीला आल्यावर. वडापाव आवडतो का तुम्हाला? आवडतो काय काय नाही आवडत आम्हाला. आम्ही खेड्यातली माणसं आहोत. अरे आम्ही बी खेड्यातले. खेड्यातलंच आम्ही बी आहोत. हो आम्ही खेड्यातल्याच. आम्हाला काय बी आवडतं. काय भाजी असू, भाकरी असू, काय असेल असं खायचं. मला तर नाही की मला हे आवडत नाही, मला ती द्या ती द्या, तसं नाही. काहीच नाही. आपलं असं असं भाजी भाकरी आपल्या घरी खाता नेतच काय झालं. हो आपल्या घरी तीच खाता. बरोबर आहे, बरोबर आहे. तर आपण बघतोय की इथे अनेक महिला वारकरी बसलेल्या आहेत. बोला माऊली. तुम्ही प्रश्न विचारा मी सांगते. कसं वाटतंय? छान वाटतंय, समाधान वाटतंय, आनंद वाटतंय. सोमनाथ महाराज आमची काळजी घेतात लय. आम्हाला निवारा मिळतोय, सगळं जेवण व्यवस्थित. मग माऊली अजून तर काही खाल्लं नाही तुम्ही? तुमच्या आवाजात तर लय जोर आहे. माझा आवाज पहिल्यापासूनच दणदणीत आहे. लईच दणदणीत. बायका घाबरत असतील तुम्हाला. एक आवाज मध्ये सगळे शांत. हा तसंच करतात लोक. काही मिळू देत नाही. चोपदार आहे का? चोपदार आहे. म्हणूनच आवाज एवढा जबरदस्त आवाज आहे. या जबरदस्त आवाजात एक गाणं होऊन जाऊ दे. जबरदस्त गाणं नाही, मला हरिपाठ येतो. पण त्या माऊलीला भेटावा. 10 गावच्या बाया यांना घाबरतात म्हणे. ते डॉन पिक्चर मध्ये डायलॉग आहे. कितने रे 10-12 मुलकों की पुलिस मुझे ढूंढ रही है. असं तुमचं आहे का काही गाणं? नुसतंच लोकांना घाबरवण्यासाठी आवाज ठेव. मला अभंग येते. अभंग ना, अभंग म्हणा का नुसतंच बायांना घाबरवण्यासाठी आवाज कडक केलाय? मला अभंग येतो. मी अभंग. दाखवा दाखवा दाखवा. बघू जरा. देवाचे हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
असोनी संसारी जीव वेग करी वेदशास्त्र उभारी भाये सदा आणि तू नवनीता पैसे घे. आरामात आरामात. श्वास फुलतोय का? राहू दे, श्वास फुलतोय. ते काय होतं, चालून चालून दम लागतो. हा या इकडे. काय म्हणणार आहे तुम्ही? या इकडे. काय म्हणायचं तुम्हाला? अभंग म्हणायचं बाईला. थांबा या. बसा बसा, इथंच बसा ना. हा माऊली इथे बसा ना. बसा म्हणा. जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, ज्ञानोबाची पालखी तुनेच जाती, ज्ञानोबाची पालखी तुनेच जाती, आबीर भुक्याची उधळण होती, आबीर भुक्याची उधळण होती, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. वा वा वा. माहेराला विठू माऊलीला भेटायला आपण सगळेच चाललेलो आहे आता, आणि अगदी काही दिवसांमध्ये विठू माऊलींची ना आपली भेट होणार आहे. हा छान वाटतं ना? छान वाटतं. हा पूर्ण अभंग म्हणायचा. म्हणा. झाडा झुड पानू रान पाकरानू, झाडा झुड पानू रान पाकरानू, पंढरीची वाट मला दावाची मन्यानू, पंढरीची वाट मला दावाची मन्यानू, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते मी भेटाया विठू मावलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, लाटावरी लाटा पतकाच्या लाटा, लाटावरी लाटा पतकाच्या लाटा, जरी मला पांडुरंगा लवकरी भेटा, जरी मला पांडुरंगा लवकरी भेटा, जाते मी जावा जावा. भेटाच आता विठू माऊलीला. एवढं छान गाणं म्हणलं, विठू माऊली वारीतच येतील तुम्हाला भेटायला. भेटायला जातात, महिन्याला जातात. बेस्ट बेस्ट आहे. आता जाव विठू माऊलीला व्यवस्थित भेटा. रस्त्याने चालताना नीट जावा. हा गाड्या एका साईडला, आपण एका साईडला. काळजी घ्या. काय माऊली? रामकृष्ण रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, वडापूर.